तर हो, मी आज अशा ठिकाणी गेलो होतो जिथं वातावरण एकदम खतरनाकच होतं ना रे बा. तर भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मायकून सगळे जय श्रीराम. अपना गरीब का झोला उठा के मैं जा रहा हूँ ऐसी जगह जहाँ पे वातावरण एकदम रम्य होता है. मेरी आळस को देख के मेरे मन ने बोला की तू कितनी देर तक घर पे रहेगा, कभी तभी बाहेर निकला कर. म्हणून मी आज चाललो होतो थोडस बाहेर. वातावरण पाहू शकता तुम्ही काय खतरनाक व्हायला बा. म्हणून अंजनगाव रोड वरून गाडी टाकली डायरेक्ट हनवतखेडा रोडनं. कारण आज जायचं होतं आपल्याला दत्त झिरीले जाताना आपल्याला लागते पहिले हनवतखेडा देवगाव, नंतर मग लागते दत्त झिरी. काही वेळातच आपण पोचलो डायरेक्ट दत्त झिरी मध्ये. दत्त झिरी एक देव संस्थान आहे. इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जाते भाई. इथं आल्यानंतर तुम्हाला तर दिसते पहिले भाई एकदम मोठं गेट. दत्त झिरीला आल्यानंतर सगळ्यात पहिले दत्त प्रभूचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आपण निघालो डायरेक्ट गेटच्या अंदर आल्यानंतर तुम्हाला इथं गुरु परंपरेचं पोस्टर दिसून जाईल. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. हे आहे तिथले अलमस्त बाबा, याचे दर्शन केले आपण आणि निघालो थोडस अंदाजासाठी. तर हे आहे भाई इथली स्वयंपाक खोली. इथं दर पौर्णिमेला कार्यक्रम होत असते आणि भक्तांसाठी इथं महाप्रसादची तयारी होते. तुम्ही दत्त झिरीला पौर्णिमेच्या दिवशी येऊ शकता. इथं हर पौर्णिमेला दत्त पूजा आणि भजन पण होते. त्याच्यानंतर भक्तांना महाप्रसाद भेटते. इथं भरपूर प्रमाणात भक्त येतात भाई दत्त जयंतीच्या वेळेस आणि इथं यात्रा पण असते त्या दिवशी. तर भाऊ आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये. कारण एका पार्ट मध्ये काही कव्हर झालं नाही. टाकतो मी पुढच्या ब्लॉग मध्ये बाकीचं.